मातोश्री शांताबाई गोटे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वाशिम येथील तत्वज्ञान विभागाच्या वतीने आयोजित तत्व प्रकाश व्याख्यानमालेचं आजचं 7वं पुष्प आणि आजच्या या 7व्या पुष्पाचं या ठिकाणी 7वं पुष्प गुंफवण्यासाठी आपल्यामध्ये आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे सर आलेले आहेत. याशिवाय या ठिकाणी आदरणीय कुंभार सर आहेत. इतर सर्व महाराष्ट्रातील प्राध्यापक प्रदीप गोखले सर आहेत. आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि अधिक वेळ न घेता मी या ठिकाणी आजचे वक्ते आदरणीय मोरे सरांचा अगदी थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक पाहता मोरे सर आपल्या सर्वांना परिचित आहे आणि म्हणून त्यांचा परिचय वेगळ्याने काही करून द्यावा असं फार काही विशेष नाही, परंतु मला असं वाटतंय तरी पण मी मोरे सरांच्या बद्दल थोडंसं बोललं पाहिजे. आपल्या सर्वांना माहित आहे की डॉक्टर सदानंद मोरे सरांचा जन्म 25 जून 1952 या रोजी झालेला आहे. त्यांना देहूकर म्हणून ओळखलं जातं. त्यांचं शिक्षण MA PhD आहे. त्यांनी MA तत्वज्ञानात आणि इतिहासात केलेला आहे. त्यांच्या PhDचा जो विषय होता तो गीता अ थेअरी ऑफ ह्युमन ऍक्शन असा आहे. त्यांनी या संशोधन प्रबंधाला पुस्तक रूपात प्रकाशित केलेला आहे आणि त्या पुस्तकाला गुरुदेव दामले पुरस्कार मिळालेला आहे. PhDच्या नंतर सरांनी कृष्णा द मॅन अँड हिज मिशन या विषयावर पोस्ट डॉक्टरेट सुद्धा केलेला आहे. सरांना 34 पेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यापैकी अधिक पुरस्कार ही साहित्य क्षेत्राला अनुसरून आहेत. सरांचे सकाळ व लोकमत याशिवाय अनेक वर्तमानपत्रातून लेखमाला आपण वाचलेले आहेत. त्यात गरजा महाराष्ट्र, तुकाराम दर्शन, महाराष्ट्राची लोकयात्रा, लोकमान्यते महात्मा, विचारांच्या सावल्या या लेखमाला प्रसिद्ध आहेत. सरांची अनेक पुस्तकं आहेत, परंतु त्यापैकी तत्वज्ञानाशी संबंधित असलेली काही पुस्तके मला महत्वाची वाटतात. ज्यात मी उल्लेख करतो अनुभव अमृत, उजळलेल्या दिशा, कृष्णा द मॅन अँड ह्युमन ऍक्शन, दी गीता थेअरी ऑफ ह्युमन ऍक्शन, गीता रहस्याची निर्मिती मीमांसा, तुकाराम दर्शन, मंथन, वारकरी साहित्यांची भूमिका आणि स्वरूप, विद्रोहाचे व्याकरण, शिवचरित्र यापैकी शिवचरित्र आणि उजळलेल्या दिशा हे सरांचं नाटक अत्यंत प्रसिद्ध आहे. सरांनी वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं आहे. ज्यातलं सगळ्यात महत्वाचं आणि आपल्या सर्वांना परिचित असलेलं पद म्हणजे 2015 सालच्या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सर अध्यक्ष होते. याशिवाय सर सूर्योदय मराठी साहित्य संमेलन जळगाव या ठिकाणचेही अध्यक्ष होते. सरांनी साहित्य संस्कृती मंडळाच्या विविध पदांवर महत्वाच्या पदांवर काम केलेलं आहे. सध्या ते कार्यरत सुद्धा आहेत. आज संबंध महाराष्ट्रभर नव्हे देशभर त्यांची मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास साहित्य संशोधक व प्रवचनकार म्हणून ख्याती आहे. या सगळ्या सरांच्या विशेष कार्याच्या संदर्भाने सगळं महाराष्ट्र सरांना ओळखतं, परंतु तुम्हा आम्हा सर्वांना सर प्रिय आहेत. ते तत्वज्ञानाचे अभ्यासक म्हणून, तत्वज्ञान विषयाचे शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून सरांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तत्वज्ञान विषयाचं अध्ययन अध्यापनाचं काम केलेलं आहे. त्याच ठिकाणी सर तत्वज्ञान विभाग प्रमुख होते. आज संशोधन विषयाला अनुसरून अर्थात द गीता ऍक्शन थेअरी ऑफ ह्युमन ऍक्शन या विषयाला अनुसरून सर आपल्या समोर गीतेचा कर्मवाद या विषयावर व्याख्यान देणार आहेत. मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीने, आमच्या विभागाच्या वतीने सरांचं सहर्ष स्वागत करतो. आपल्या सर्वांचंही स्वागत करतो आणि या ठिकाणी मी सरांना विनंती करतो की आपलं संशोधनपर व्याख्यान या ठिकाणी सादर करावं. सर, स्वागत आहे आपलं. धन्यवाद.
प्राध्यापक वेदप्रकाश डोणगावकर मठवाले आणि या व्याख्यानासाठी स्क्रीनवरती असणारे आपण सर्व मित्र, आपणाला अभिवादन. आणि मुख्य म्हणजे असं की या प्रकारचा उपक्रम सुरू केल्याबद्दल वाशिमच्या कॉलेजमधील या तत्वज्ञान विभागाचं मठवाले सरांचं विशेष अभिनंदन. आणि मला या उपक्रमात सहभागी करून घेतलं आज, याही बद्दल धन्यवाद. उपक्रम म्हणजे मला खूप बरं वाटलं, समाधान वाटलं की काही एक उपक्रमशीलता मंडळी दाखवत आहेत की आपापल्या PhDच्या विषयावरती प्रेझेंटेशन वजा काही सांगायचं, त्याची एक कथा सांगायची, म्हणजे विषय कसा सुचला, कसं काम केलं वगैरे वगैरे. तर ही फार चांगली कल्पना आहे. चांगली म्हणजे कोणत्या अर्थाने चांगली आहे मी म्हणतोय की जे कुणी हे ऐकतील त्यांना सुद्धा कशा पद्धतीने संशोधनाची प्रक्रिया पुढे जाते वगैरे वगैरे, काय काय करावं लागतं हे समजण्यास त्याची मदत होईल. म्हणून हे मला महत्वाचं वाटतं. मी ज्या विषयावरती PhDचं काम केलं तो प्रबंध अर्थात मी इंग्रजीतून लिहिलेला होता आणि त्याचं शीर्षक होतं दी गीता, अ थिअरी ऑफ ह्युमन ऍक्शन. चांगली गोष्ट म्हणजे अशी की PhD करण्यासाठी मला विद्यापीठ अनुदान मंडळानं 3 वर्ष दिली होती. म्हणजे 3 वर्षाची पगारी जागा, आणखीन काही कॉन्टिंजन्सी वगैरे वगैरे. त्यावेळेला ती UGCची टीचर फेलोशिप म्हणून स्कीम होती, आता ती बहुतेक नसावी. तर तिचा मला लाभ मिळाला, तो मी घेतला आणि पुणे विद्यापीठामध्ये. कारण त्यावेळेला मी नोकरीला अहमदनगरच्या कॉलेजमध्ये होतो आणि या ठिकाणी मी आलो. 3 वर्षांमध्ये पूर्ण झाला माझा प्रबंध, तो सबमिट केला, मला पदवी मिळाली आणि नंतर त्या प्रबंधाचं रूपांतर पुस्तकात सुद्धा झालं. ते मी तुम्हाला पुस्तकाचं कव्हर दाखवतोय. दी गीता, अ थिअरी ऑफ ह्युमन ऍक्शन, सद्गुरू प्रकाशन म्हणून दिल्लीचं आहे. आणि मला आणखीन एक गोष्ट आपल्याला मुद्दाम सांगायची आहे. नांदेडमध्ये प्राध्यापक डॉक्टर विलास कुमठेकर हे आमचे मित्र होते, ते गतवर्षी वारले. इतके गुणग्राहक आणि इतके उदार मनस्क ज्याला म्हणतो आपण, असे कुमठेकर सर होते. त्यांना माझा हा प्रबंध, हे पुस्तक खूप आवडलं आणि त्यांनी या पुस्तकाच्या काय असतील ते 70-75 कॉपीज विकत घेतल्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांकडे पाठवल्या की हे बरं पुस्तक आहे, तुम्ही वाचा म्हणून. तेव्हा मला मुद्दाम आवर्जून सरांची आठवण होते. त्यांचं स्मरण करणं हे माझं काम आहे, कर्तव्य आहे. योगायोगाने पुढं या प्रबंधामध्ये मी जो विषय मांडला तोच घेऊन पुढे जर आपण गेलो तर पोस्ट डॉक्टरल काम सुद्धा होईल असं लक्षात आलं. आणि मग त्याच्यानंतर काही वर्षांनी मी कृष्ण, दी मॅन अँड हिज मिशन, म्हणजे कृष्णाचं तत्वज्ञान आणि त्याचं चरित्र, असा एक प्रबंध लिहिला पुढे, पोस्ट डॉक्टरल प्रबंध म्हणून. त्याचंही पुढे पुस्तक वगैरे झालं, प्रकाशित झालं वगैरे वगैरे. तर ही एक कन्सिस्टन्सी मला सांगायची आहे की संशोधन जेव्हा आपण करतो तेव्हा तो आपला विषय आपण जितका पुढे नेऊ तेवढा कमी असतो. सगळ्या गोष्टी आपल्याला PhD मध्ये सांगता येतात असं नाही. किंबहुना असंही होतं की PhDच्या प्रबंध लिहिता लिहिता आपल्याला पुढच्या काही गोष्टी आपोआप सुचतात, त्याच्यातून पुढचं सूत्र मिळतं. तर ते मला मिळालं, हेही मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आता पहिली गोष्ट अशी आहे, मी विषयाकडे वळतो आपल्या, की मी या विषयाकडे वळालो कसा. असं आहे की मी स्वतः वारकरी परंपरेतला मनुष्य आहे. त्यामुळे आमच्या घरामध्ये कीर्तन, प्रवचन अशी जी परंपरा असते वारकऱ्यांची, आणि प्रवचन म्हटल्यानंतर परत ज्ञानेश्वरी आली, कारण वारकरी प्रवचन ही ज्ञानेश्वरीवरती होतं. तेव्हा ज्ञानेश्वरीचा माझा परिचय खूप लहानपणी झाला. आणि ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरची टीका आहे, भगवद्गीतेवरचं भाष्य आहे, हे मला समजलं. म्हणजे आपोआपच ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण गीतेकडे वळतो. आणि मग उत्सुकता निर्माण झाल्यानंतर अभ्यासासंबंधी, गीतेसंबंधी
भगवद्गीतेच्या आणखीन कुठल्या कुठल्या टीका आहेत, कोणती कोणती भाष्य आहेत, याचा शोध घेतला. त्यातली बरीचशी घरीच सापडली. म्हणजे उदाहरणार्थ वामन पंडितांची यथार्थ दीपिका, नंतर लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य, विनोबांची गीताई, आणि संस्कृत मधली सुद्धा जी काही भाष्य होती, शांकर भाष्य, रामानुजाचार्यांचं भाष्य, ही वडिलांच्या संग्रहामध्येच हे सगळे होतं. आणि शिवाय महात्मा गांधींचं पुस्तक होतं गीता अकॉर्डिंग टू गांधी, महादेवभाई देसाईंनी लिहिलेले. नंतर अगदी टिळकांचे एक शिष्य होते करंदीकर, त्यांनी गीतार्थ मंजरी लिहिली, ती सुद्धा होती. म्हणजे भगवद्गीते संबंधीची खूपशी पुस्तकं घरी असल्यामुळं मी ती वाचत गेलो. आणि वाचता वाचता हळूहळू भगवद्गीते संबंधी एक गोडी निर्माण झाली. आपण काहीतरी त्याच्याबद्दल चिंतन करावं, मनन करावं. आणि दरम्यानच्या काळात मी प्रवचन पण करत होतो. हे सगळं चाललं होतं. पुढे मग तत्वज्ञान घेऊन MA झालो, BA झालो, MA झालो, नगरच्या कॉलेजमध्ये लागलो. आणि त्या काळामध्ये एका उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमचे गुरुजी प्रोफेसर मोरेश्वर मराठे हे गीतेसंबंधी काही एक वेगळं म्हणतायत असं आमच्या लक्षात आलं. आम्ही काही विद्यार्थी होतो, प्रोफेसर बेलके, अरुण पाध्ये, मंगला चिंचोरे, मी स्वतः, आणखी एक दोघं असतील. तर आम्हाला असं वाटलं की सर जे म्हणतायत ते असं गप्पा गोष्टी करायला आम्ही कॅन्टीन मध्ये सुद्धा चहा पिता पिता तत्वज्ञानाच्या गोष्टी करायचो. तर सरांना विनंती आम्ही निश्चित केली की तुम्हाला जे काही म्हणायचंय भगवद्गीते संबंधी ते काहीतरी वेगळं आहे आणि ते तुम्ही आम्हाला सांगा. तर त्यावेळेला कॉलेजच्या टर्म्स म्हणजे विद्यापीठाच्या टर्म्स संपल्या होत्या, उन्हाळ्याची सुट्टी होती. सर म्हणाले की तुम्ही जर सुट्टी देऊ शकाल तर मी सांगेन. तर संपूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही जवळजवळ रोज विद्यापीठामध्ये जात होतो आणि सर त्यांना लागलेला एक वेगळा अन्वयार्थ सांगायचा प्रयत्न करत होते. ते आमच्या मनात ठसलं. आणि पुढे ज्या वेळेला PhD करण्याचा विचार आला तेव्हा मी सरांना असं विचारलं की तुम्ही जो एक क्लू दिलेला आहे तो समजा पुढे नेला तर तुमची काही हरकत आहे का. तर सरांना उलट ते आवडलं की तुम्ही हरकत नाही, अशा प्रकारचं संशोधन होऊ शकतं PhD साठी. म्हणून सरांच्याच हाताखाली रजिस्ट्रेशन केलं आणि ती PhD झाली. म्हणजे सरांच्याकडनं माझ्या PhDच्या विषयाचं बीजारोपण झालेलं आहे. त्यांचं ऋण सुद्धा या संदर्भात व्यक्त करू इच्छितो. असो, आता काय नेमकं आहे हे सगळं प्रकरण हे तुम्हाला सांगतो की भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ हिंदू धर्माचा एक महत्वाचा ग्रंथ मानला जातो. मी त्या तपशिलात जात नाही आता, पण मानला जातो. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्याला प्रस्थानत्रयी असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या 3 ग्रंथांमधून वेदांत सांगितला गेला आहे असं परंपरा मानते. ते 3 ग्रंथ म्हणजे उपनिषद, मुख्य उपनिषद 10 असतात. ती उपनिषदांचं सार सूत्रांमध्ये सांगितलं बादरायणाचार्यांनी, ती ब्रह्मसूत्र. गद्यामध्ये अफॉरिस्टिक ज्याला म्हणतो आपण सूत्र देते. आणि तिसरा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. ही 3 प्रस्थानं मानली जातात आणि ती वेदांतांच्यावरची प्रस्थान आहेत असं आपण साधारणपणे समजतो. वेदांताचा अर्थ सगळा त्याच्यामध्ये प्रतीत होतो आणि त्यामुळे 3ही ग्रंथ मिळून एकच काहीतरी तर संदेश दिलेला आहे, एकच विषय प्रतिपाद्य आहे असा संपूर्ण परंपरेचा कमीत कमी शंकराचार्यांच्या पासून तो समज आहे. तर हे सगळं वाचताना लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य जेव्हा वाचनामध्ये आलं तेव्हा लोकमान्य टिळकांनी असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ही 3 जरी प्रस्थान, म्हणजे त्यांनी प्रस्थानत्रयी या कल्पनेवरती शंका नाही घेतली, परंतु ही जी 3 प्रस्थानं आहेत त्या 3 प्रस्थानांमध्ये उपनिषद आहेत आणि ब्रह्मसूत्र ही उपनिषदांचा सार असल्यामुळं त्या दोघांच्या शिकवणुकीमध्ये तत्वज्ञानामध्ये साम्य असणारच. म्हणजे जी गोष्ट उपनिषद सांगतात तीच गोष्ट सूत्ररूपात ब्रह्मसूत्र सांगतात. त्याच्यामुळं दोघांना 2 प्रस्थानं व्हायला हरकत नाही. मग भगवद्गीता कुठे बसते तर टिळकांनी असं सांगितलं की भगवद्गीता हे दोघांपेक्षा वेगळं असलेलं प्रस्थान आहे. म्हणजे त्यांनी प्रस्थानत्रयीमध्ये 2 भाग केले की उपनिषद ब्रह्मसूत्र हे एका गटामध्ये आणि भगवद्गीता दुसऱ्या गटामध्ये. का तर उपनिषद आणि ब्रह्मसूत्रांमध्ये सरळ सरळ मोक्ष मार्गाचा उपदेश आहे आणि ते दोन्ही म्हणजे खरं जास्त आहे 10 उपनिषद म्हटले तर आपण. हे सगळे जे काही ग्रंथ आहेत ते निवृत्ती मार्गाचा काय म्हणतात निवृत्ती मार्गाचं प्रतिपादन आणि पुरस्कार करणारे आहेत. भगवद्गीतेचं तसं नाही. भगवद्गीता ही
प्रवृत्ती मार्गाचा, कर्म मार्गाचा पुरस्कार करणारी आहे. म्हणून ते वेगळं प्रस्थान. म्हणजे लोकमान्य टिळकांनी प्रस्थानत्रयी या गोष्टीला हरकत न घेता प्रस्थानत्रयीच्या अंतर्गत 2 प्रस्थान एकीकडे आणि 1 प्रस्थान दुसरीकडे अशा प्रकारची विभागणी केली. तर माझ्या लक्षात काय मुद्दा आला की असं करण्यापेक्षा, म्हणजे अडवून काहीतरी टाकाला धरून भांड्याला पोहण्यापेक्षा आपण सरळ सांगू शकतो की प्रस्थानत्रयी कल्पना आपल्याला मान्य होत नाही, पटत नाही. का नाही पटत? त्याचं कारण असं आहे, सरळ सोपं साधं कारण असं आहे की उपनिषदांचा विषय, उपनिषद ज्या प्रश्नाला भिडलेले आहेत तो प्रश्न, आणि अर्थात त्याच प्रश्नाला ब्रह्मसूत्र भिडणार, कारण ब्रह्मसूत्र हे सारच आहे उपनिषदांचं. हे आणि भगवद्गीतेचा विषय, आणि भगवद्गीता ज्या समस्येचा विचार करते, प्रतिपादन करते, ती समस्या या वेगळ्या आहेत. वेदांताचं तत्वज्ञान सांगणं, वेदांत सांगणं म्हणजे वेदांतच येतो. म्हणजे काय सांगणं की जीव आणि ब्रह्म, आत्मा आणि ब्रह्म यांच्यामधला संबंध काय हे सांगणं, आणि त्या संबंधाच्या सम्यक ज्ञानातून, यथार्थ ज्ञानातून मोक्ष मिळतो हे सांगणं, हे उपनिषदांचं आणि पर्यायानं ब्रह्मसूत्रांचं काम आहे. आणि हे सगळे आचार्य सांगतात, कारण शंकराचार्यांनी 3 प्रस्थानांच्या वरती भाष्य लिहिल्यानंतर नंतरच्या काळामध्ये जे म्हणून कोणी आचार्य झाले वेदांत सांगणारे, त्या सगळ्यांची अशी गरज होती की त्यांनी सुद्धा, त्यांना जे काही म्हणायचं आहे वेदांत संबंधी, ते या 3ही भाष्यांच्या वरती, 3ही प्रस्थानांच्या वरती भाष्य लिहून दाखवून देणं. म्हणून सगळ्याच आचार्याने, म्हणजे शंकराचार्यांच्या नंतर 500 लोकांना माहित नसणारे एक आचार्य आहेत, त्यांचं नाव भास्कराचार्य. भास्करांच्या नंतर रामानुज येऊन गेले, रामानुजांनंतर मध्व आहेत, मध्वांच्या नंतर निंबार्क, वल्लभ असे आचार्य आहेत. या सगळ्या आचार्यांनी काय केलं, या 3ही प्रस्थानांच्या वरती अशा प्रकारे टीका लिहिली. त्यांचा हाच प्रश्न असं समजले ते, आणि मोक्ष मिळवण्यासाठी जे सगळं चाललेलं आहे हे त्यांनी हा अर्थ जसा उपनिषदांमध्ये आहे, जसा ब्रह्मसूत्रांमध्ये आहे, तसाच तो भगवद्गीतेमध्ये आहे. म्हणजे भगवद्गीतेचा अर्थ सांगताना तो अर्थ उपनिषदांना धरून सांगितला गेला पाहिजे, हे आपोआप आलं. आणि ते याचं दुसरं एक कारण असं आहे माहिती का, की उपनिषद ही श्रुती आहेत, म्हणजे वेदांचा भाग आहे, आणि भगवद्गीता ही श्रुती नाही, भगवद्गीता ही स्मृती आहे. कारण भगवद्गीता जरी श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितली असली आणि ती नंतर व्यासांनी वगैरे लिहून महाभारतामध्ये घातली समजा, तरी देखील ती महाभारतात आहे, महाभारतची स्मृती आहे. व्यासांची कृती आहे ती, व्यास हे ऋषी आहेत, त्यामुळं ती स्मृती आहे. आणि अर्थनिर्णय काय सांगतो, शास्त्र काय सांगतो, पूर्वमीमांसेचं, उत्तरमीमांसेचं, की श्रुतींच्या अनुषंगानं, श्रुतींच्या अनुरोधानं स्मृतींचा अर्थ लावला पाहिजे. म्हणजे ही सगळी मंडळी, आचार्य मंडळी, भगवद्गीतेचा अर्थ उपनिषदांना फॉलो करत, उपनिषदांच्या अर्थाशी बाधा येणार नाही, अर्थाला बाधा येणार नाही, सुसंगत राहील अशी खबरदारी घेऊनच भाष्य करतात भगवद्गीतेवरती. पण मग असं करता येतं का? तसं जर तुम्हाला करायचं असेल तर पहिल्यांदा अर्जुनाचा प्रश्न कोणता आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजे जो उपनिषदातल्या ऋषींचा प्रश्न आहे तोच अर्जुनाचा प्रश्न आहे का? तर मला असं वाटतं की असं नसलं पाहिजे. कारण अर्जुनाचा प्रश्न हा सामाजिक आणि राजकीय प्रश्न आहे. म्हणजे भगवद्गीता हे सामाजिक राजकीय तत्वज्ञान आहे असं मला वाटू लागलं. पण मग आता आचार्याने तर उपनिषदांचे चौकटीचा अर्थ लावलेला आहे, आपण काय पद्धतीने लावायचा? तर मला असं वाटलं की हा जो संपूर्ण प्रश्न आहे तो प्रश्न महाभारताचा एका विषय, अख्ख्या महाकाव्याचा, म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध. तर भगवद्गीतेमध्ये त्या युद्धासंबंधी काहीतरी सांगितलेलं आहे आणि अर्जुनाने ते विचारलेलं आहे. म्हणजे युद्ध सुरू होण्याच्या आधीच सांगितलं गेलं. म्हणजे युद्धाचा विचार बाजूला करून तुम्हाला भगवद्गीतेचा अर्थ लावता येत नाही. अर्जुनाचा प्रश्न हा त्या कौरव पांडवांच्या युद्धासंबंधीचा प्रश्न होता. आणि मग समजा जर तुम्हाला तसा अर्थ लावायचा असेल तर तुम्हाला त्या ग्रंथामध्ये जी चौकट आहे, ग्रंथाची, महाभारताची चौकट आहे, महाभारताची संदर्भ चौकट आहे, महाभारताचं कोंदण आहे म्हणा अलंकारिक भाषेमध्ये, ते दूर करावं लागतं. किंवा दूर नाही जरी केलं तरी त्याला गौण म्हणावं लागतं की काय नाही, ते एक ऑकेजन आहे, एक अर्थवाद आहे तो,
त्याचा प्रत्यक्ष तत्वज्ञानाशी काही संबंध नाही असं एखादा अशी भूमिका घेता येते आणि लोकांनी ती घेतलेली आहे. पण खरोखर जर आपण नीट विचार केला तर तो अर्जुनाचा प्रश्न हाच मुळात सामाजिक आणि राजकीय तत्वज्ञानाचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न त्यानं भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या शेवटच्या काही श्लोकांमध्ये आणि दुसऱ्या अध्यायाच्या 10 श्लोकांमध्ये मांडलेला आहे. आचार्य मंडळी काय करतात, या संपूर्ण पहिल्या श्लोकावरती आणि भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 10 श्लोकांच्या वरती कॉमेंट्रीज करत नाही, ते त्याचं सार सांगून टाकतात. आणि ही एक ओकेजन देणारी गोष्ट आहे, म्हणजे इट्स अ कॉन्टेक्स्ट ऑफ डिस्कवरी असं समजतात. काही त्याची आवश्यकता नाही, तो काही प्रॉब्लेमचा भाग नाहीये असं सांगतात. आणि सरळ सरळ दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून सुरुवात करतात अर्थ लावायला. तर मी म्हणालो की हे बरोबर नाही, हे अस्वाभाविक आहे, हे मेथोडॉलॉजीशी विसंगत आहे. म्हणून भगवद्गीतेचा प्रश्न अर्जुनाने जिथे सांगितलेला आहे पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायातले काही श्लोक, त्याची नीट मांडणी केली पाहिजे. आणि मग ती मांडणी करायची म्हटल्यानंतर आपोआप तुम्हाला संपूर्ण महाभारताचा कथासंदर्भ घ्यावा लागतो. आणि तो घेतल्यानंतर पुढे आपल्या असं लक्षात येतं, असं जर असेल, आता हा मुद्दा मी सांगतो तो महत्वाचा आहे. काय मुद्दा आहे तो, की मग जर समजा तुम्हाला भगवद्गीतेचा अर्थ लावायचा असेल तर भगवद्गीतेचा अर्थ लावताना महाभारताच्या संदर्भात चौकटीत लावला पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे, की भगवद्गीतेमध्ये एखादी संकल्पना आली, एखादा शब्द आला, तर ती संकल्पना, तो शब्द महाभारतात इतरत्र कोणत्या अर्थाने वापरलेला आहे हे पाहून तोच अर्थ भगवद्गीतेसाठी घेतला पाहिजे. आचार्य मंडळी तसं करत नाहीत, ते वेदांताचे पारिभाषिक अर्थ लादतात भगवद्गीतेचे शब्द याच्यावरती. हे दाखवून दिलेले मी अर्थ, म्हणजे मला ते दाखवणं भागच होतं ना, मी नुसतं असं म्हणून कसं कोण ऐकेल, असा तो मुद्दा होता. आणि म्हणून भगवद्गीतेचा महाभारताच्या चौकटीत लावलेला अर्थ म्हणजे अर्थ लावण्याची दिशा दाखवणारा ग्रंथ म्हणजे माझा प्रबंध आहे पीएचडीचा. असं मी साधारणपणे त्याची चौकट तुम्हाला सांगितली की मी कशासाठी प्रवृत्त झालो आणि काय नेमकं माझं म्हणणं होतं, आणि ते मग मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मग तो प्रयत्न करताना माझ्या लक्षात काय आलं, की जर हे तुम्हाला सांगायचं असेल आजच्या भाषेत सांगायचंय तुम्हाला, जसं लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेचा अर्थ लावताना भगवद्गीता ही एथिक्स आहे, भारतीय नीतिशास्त्र आहे असं सांगितलं. आणि त्यामुळं नीतिशास्त्राच्या ज्या प्रचलित संकल्पना आहेत, जी चर्चा आहे, जो डिस्कोर्स आहे, तो सगळा म्हणजे पाश्चात्य, तो सगळा टिळकांना आणावा लागला. मग त्यांनी इमॅन्युअल कांट आणला, त्यांनी मिल आणला, त्यांनी बेंथम आणला, त्यांनी ऑगस्ट कोंट आणला, म्हणजे सगळं पाश्चात्य तत्वज्ञान लोकमान्य टिळकांनी आणलं तिथे. तसं आता मी असं म्हणायला लागलो, माझ्या असं लक्षात आलं की भगवद्गीता ही तिचा अशा प्रकारचा प्रश्न आणि तिचा अशा प्रकारचं उत्तर विचारात घेतलं तर तो इट्स फिलॉसॉफी ऑफ ऍक्शन, ते कर्माचं तत्वज्ञान आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये फिलॉसॉफी ऑफ ऍक्शन नावाची स्वतंत्र ब्रँच, स्वतंत्र शाखा पाश्चात्य विश्वामध्ये विकसित झालेली आहे. तर तिची मदत आपल्याला घ्यायला पाहिजे. हा पुढचा मुद्दा आला. म्हणजे महाभारत आणि आधुनिक काळात पाश्चात्य विचार विश्वात विकसित झालेली काय म्हणतात त्याला, विकसित झालेलं कर्माचं तत्वज्ञान, ऍक्शन, फिलॉसॉफी ऑफ ऍक्शन, अशा दोन याच्यामध्ये माझा प्रबंध तुम्हाला वावरताना दिसेल. मग त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला मॅक्स वेबर पासून अनेक म्हणजे सोशॉलॉजी लोकांचा संदर्भ दिसेल आणि कुठल्या कुठल्या लोकांचा संदर्भ दिसेल. आणि मग कारण अर्जुनाचा प्रश्न तसा आहे, अर्जुनाचा प्रश्न माणसाच्या कर्मासंबंधी आहे. आता अर्जुनाचा प्रश्न एकूणच कर्मासंबंधी नव्हता मुळात, हा मुद्दा लक्षात घ्या. मग तो कसा होता, तर तो क्षत्रिय आहे आणि युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य आहे. आणि त्याला नेमकं आता एक युद्ध करावं लागणार आहे की जे युद्ध कौरव आणि पांडव यांच्यामधलं आहे, म्हणजे त्याच्या स्वतःच्या चुलत वगैरे भावंडांच्या विरुद्ध ते युद्ध आहे. आणि त्या भावंडांच्या बरोबर त्याची कल्पना आणखीन व्यापक येतो, फक्त भावांपुरतं बोलत नाही तो, काय त्याच्यामध्ये आणतो बाकीचे सगळे नातेवाईक, म्हणजे काका, मामा, आजोबा, आणि त्याच्या पुढे जाऊन मित्र, आणि शिवाय म्हणजे सुरुत हे मित्र म्हणतो आपण, आणि वगैरे वगैरे, म्हणजे अशा सगळ्या लोकांना धरून, आणि गुरु सुद्धा, त्यांनी एक संकल्पना मांडली की स्वजन हे माझे आहेत ते स्वजन लोक आहेत. तर युद्ध आतापर्यंत मी जे केलं, जी युद्ध केली म्हणजे निर्णायक युद्ध अर्थात, ती स्वजनांशी नव्हती, ती परजनांशी होती, इतर जनांशी होती. त्यामुळं युद्ध करणं क्षत्रियांचं कर्तव्य म्हणजे काय, म्हणजे इतर लोकांशी युद्ध करणं कर्तव्य, स्वतःच्या लोकांशी युद्ध कसं करायचं ते अर्जुनाला पटत नव्हतं, योग्य वाटत नव्हतं. म्हणजेच
समर्थनीय वाटत नव्हतं. म्हणून अर्जुनाने कृष्णाला अशी विनंती केली की हे जे युद्ध आहे ते युद्ध समर्थनीय आहे, हे जोपर्यंत तुम्हाला पटवून देऊ शकत नाही तोपर्यंत मी युद्ध करणार नाही. म्हणजे प्रश्न कुठला आला मुख्य अर्जुनाचा? अर्जुनाचा प्रश्न हा महाभारताच्या युद्धाच्या समर्थनीयतेचा प्रश्न आहे. आता प्रश्न जरी असा असला तरी प्रश्नातून प्रश्न निघतात आणि मग आणखीन व्यापक त्याचं स्वरूप पुढे निर्माण होतं. मग कर्माचं समर्थन जेव्हा करतो आपण तेव्हा पहिल्यांदा ते कर्म कसं निर्माण होतं, जस्टिफिकेशन ऑफ ऍक्शन आणि जेनेसिस ऑफ ऍक्शन, हे दोन महत्वाचे प्रश्न आहेत भगवद्गीतेच्या पुढचे. भगवद्गीतेच्या कर्माच्या तत्वज्ञानाच्या पुढचे दोन प्रश्न की कर्माची उत्पत्ती आणि कर्माचं समर्थन, की ज्यातलं एक कर्म युद्ध आहे हे आत्ताचा अर्जुन करू इच्छित येतो. म्हणजे त्यातनं ते पुढे डेव्हलप होत गेला सगळा संपूर्ण माझ्या प्रबंधाचा रिसर्चचा थीम त्यातनं अशा प्रकारे डेव्हलप होत गेला. हा तो साधारणपणे प्रबंधाच्या याचा मुद्दा आहे की कर्माचं तत्वज्ञान आहे आणि कर्म, माणसाचं कर्म ते कसं निर्माण होतं. म्हणजे कसं निर्माण होतं म्हणजे कोणत्या अर्थाने की एखादं कर्म समर्थनीय आहे किंवा नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते कर्म करण्यासाठी तुम्ही स्वतंत्र आहात का? तुम्ही ते कर्म तुमच्यावरती लादलं गेलं असेल कुठल्या तरी दुसऱ्या शक्तीकडनं, म्हणजे डिटर्मिनिझमचा मुद्दा आला, नियतत्ववादाचा मुद्दा आला, तर मग ते समर्थनीय किंवा असमर्थनीय असं म्हणण्यात काही मतलब नाही. आणि अशा प्रकारच्या उपपत्त्या होत्या त्या काळामध्ये, आपल्याला दिसतं महाभारतामध्ये सुद्धा आहेत. भगवान बुद्धांच्या काळामध्ये काही लोक होते, पाहतो कोण त्याचं नाव अजित केशकंबली वगैरे वगैरे, आणखीन कोण कोण काही काही होते. अशा प्रकारची मतं लोक मांडत होते वेगळ्या प्रकारची, की माणूस हा स्वतंत्र नाहीच आहे मुळात, आपला वाहत जातो तो प्रवाहामध्ये. तर पहिल्यांदा तुम्हाला हे सिद्ध करता आलं पाहिजे की कर्म कसं निर्माण होतं आणि त्या निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये माणसाला खरोखर निर्णयाचं स्वातंत्र्य आहे का. ते असेल तर त्यानं केलेलं कृत्य समर्थनीय आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. हा मुद्दा आहे, म्हणजे जेनेसिस ऑफ ऍक्शन हा त्याच्यातला आणखीन एक मुद्दा आला. तर साधारणपणे अशा पद्धतीने हा माझा प्रबंध पुढे गेला. आणि आता मी तुम्हाला त्यातली एक एक प्रकरण सांगतो कशा पद्धतीने त्याचा विकास झाला. तर पहिलं प्रकरण जे आहे प्रबंधाचं माझ्या, त्याचं नाव आहे फॅलसी ऑफ कमिशन, सॉरी फॅलसी ऑफ ओमिशन. की काही भाष्यकारांनी जी भगवद्गीतेची अतूट इनसेपरेबल अशी संदर्भ चौकट होती ती वगळली, ती ओमिट केली. म्हणजे अनेकांनी अलीकडच्या काळात सुद्धा तुम्हाला दिसतं की महात्मा गांधी अहिंसेचे कट्टर समर्थक होते आणि भगवद्गीतेमध्ये युद्धाचा संदर्भ येतो त्यांना पटायचं नाही ते, कारण तो आड यायचा त्यांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाच्या संदर्भात. म्हणून त्यांनी काय सांगितलं की भगवद्गीतेमध्ये जे युद्ध सांगितलेले आहे महाभारताचं युद्ध ते रूपकात्मक आहे, ते खरं युद्ध नाहीये. माणसाच्या अंतर्गत ज्या सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्ती असतात त्यांच्यातलं ते युद्ध आहे. म्हणजे अशा प्रकारे एक रूपक कथा समजून त्यांनी ते बाजूला टाकलं. आचार्यांनी वेगळ्या पद्धतीने बाजूला टाकलं, पण शेवटी इफेक्ट एकच ना. तेव्हा पहिल्यांदा ही एक दिस इज अ फॅलसी ऑफ ओमिशन, ही वर्जनाची एक चूक आहे, प्रमाद आहे वर्जनाचा. हे संपूर्ण पहिल्या टॉपिकमध्ये मी आर्ग्यू करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर फॅलसी ऑफ कमिशन. मग काही लोकांनी मग काय आहे, आता एकदा बाजूला तो संदर्भ केल्यानंतर आपण आपापल्या पद्धतीने भगवद्गीता वाचायला स्पष्ट म्हणजे काय म्हणतात त्याला सिद्ध होतो किंवा त्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळतं. त्याचं एक उदाहरण म्हणजे उदाहरणार्थ मी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये ज्या लोकांनी भगवद्गीतेचा अर्थ करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आचार्य रजनीश जे मुळात तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते, त्यांनी तत्वज्ञानाच्या प्राध्यापकाचा राजीनामा देऊन ते रजनीश बनले. त्यांनी खूप व्याख्यानं दिली, पुढे तेच पुढे झालं नाही म्हणून ते पुढे ओशो वगैरे बनले, ते रजनीश. तर त्यांचा एक गीतेचं स्वतंत्र हे आहे, अर्थ आहे. त्यांनी असं सांगायचा प्रयत्न केला की भगवद्गीता ही एक सायकोलॉजिकल ट्रीटमेंट देणारा ग्रंथ आहे. अर्जुनाचा प्रश्न हा मानसिक प्रश्न होता, हॅमलेट सारखा जणू काही, असं त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. तर मला ते योग्य वाटलं नाही. अर्जुनाचे आर्ग्युमेंट जे आहेत ते तात्विक आहेत, ते मानसिक नाहीत. आता त्याला तात्विक स्तरावरती जर एखादी गोष्ट मांडायची झाली आणि ती जर मनापर्यंत घुसली असेल तर काही त्याचे कॉन्कॉमिटंट ज्याला म्हणतो आपण अशा प्रतिक्रिया शरीरामध्ये होणारच आहेत, मनामध्ये होणारच आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तो म्हणाला की माझ्या जिभेला कोरड पडली, माझा हाताला कंप सुटला, धनुष्य गळून पडायला लागलं. हा मुख्य प्रॉब्लेम नाहीये. हे चुकीचं युद्ध मी लढतोय
असं त्याला वाटलं म्हणून या गोष्टी घडल्या. त्याच्यामुळे त्याच्या मानसिक शारीरिक प्रतिक्रियांना आपण त्याचा प्रश्न मानू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारच्या काही फॅलसीज होत्या कमिशनच्या, जसं वेदांती लोकांनी आपला वेदांत त्याच्यात सांगण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे वगैरे. तर अशा प्रकारचा तो एक मुद्दा आला. त्याच्यानंतर मी काय सांगितलं, तिसरा चॅप्टर सांगतो तुम्हाला, की पर्स्पेक्टिव्ह अबाउट ह्युमन ऍक्शन. मानवी कृती संबंधीचे समकालीन लोकांचे जे दृष्टिकोन होते, म्हणजे त्याच्यात कोणाकोणाचे दृष्टिकोन आहेत. एक स्वतः धर्मराजाचा दृष्टिकोन आहे, युधिष्ठिराचा. एक दुर्योधनाचा आहे. एक पारंपरिक काहीतरी आहे अशा प्रकारे. आणि एक अर्जुनाचा आहे आणि कृष्णाचा वेगळा आहे. हा मुद्दा आहे. तर मग अर्जुनाचा काय दृष्टिकोन आहे? अर्जुनाचा दृष्टिकोन आहे, आपण जे कर्म करतो ते आपल्या स्वजनांसाठी करतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे एक माझं रिडिंग नाहीये, महाभारतामध्ये भगवद्गीतेमध्ये अनेक वेळेला आहे की जी काही लढाया करायच्या, अमुक तमुक लूट मार करून आणायची, समजा आणायची असेल तर हे कोणासाठी? तर आपल्या लोकांच्यासाठी, स्वजनांच्यासाठी. म्हणजे त्याची स्वजन केंद्रित अशी एक थिअरी आहे, अशी एक उपपत्ती आहे. युधिष्ठिराची तशी नाही. युधिष्ठिर हा पारंपरिक धर्माची चौकट मानणारा होता, की धर्मात सांगितलेलं आहे, धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे, मग आपण करायला पाहिजे. प्रत्येक वेळेला तो धर्माचा आधार घ्यायचा. म्हणजे तो एक प्रकारे ऑर्थोडॉक्स त्याला म्हणतो आपण, म्हणजे असं तो मनुष्य आहे धर्मराजाचा. त्याच्यानंतर आणखीन काही प्रकारचे दुर्योधनाचा एक दृष्टिकोन आहे. दुर्योधनाचा दृष्टिकोन हा पूर्णपणे हा आपला जो कुणी राजा आहे त्या राजाच्या भल्यासाठी आपण, म्हणजे तुम्ही लोकांनी कर्म केलं पाहिजे असं त्याचं म्हणणं असतं. त्याची एक दृष्टी म्हणजे राजकेंद्रित म्हणूयात किंवा वगैरे वगैरे. आता कृष्णाची दृष्टी वेगळी आहे. कृष्ण हा एकूण समाजाचा विचार करणार आहे, एकूण समाजाचा विचार करणार आहे. हा तो मुद्दा आला. मग आता तो मुद्दा आल्यानंतर पुढचा मुद्दा असा येतो की समाज म्हणजे काय. मग त्या समाजाची दोन वेगवेगळी मॉडेल्स आपल्याला दिसतात. एक कृष्णाला अभिप्रेत असणारं मॉडेल आणि अर्जुनाला अभिप्रेत, किंवा त्या काळामध्ये अनेक. आणि हे कुठून मला मिळालं की हे वेगवेगळे विचारवंत आहेत ना, वेगवेगळे स्कूल्स आहेत. ते स्कूल्स भले मेटाफिजिकल असतील, भले ऑन्टॉलॉजिकल असतील, पण त्यातनं निष्पन्न होणाऱ्या सामाजिक सिद्धांत नक्कीच असणार ना. आणि त्याचे हिंट्स, त्याचे क्लूज कुठे कुठे तुम्हाला मिळणार. महाभारतामध्ये मिळतील, गीतेमध्ये मिळतील. मग माझ्या लक्षामध्ये असं आलं की जे दोन मुख्य भगवद्गीतेमध्ये पक्ष आहेत, एक सांख्य पक्ष आहे आणि एक योग पक्ष आहे. तर योग पक्षाला कुठल्या प्रकारची सामाजिक उपपत्ती, समाजाच्या निर्मितीची, समाजाच्या रचनेची उपपत्ती अभिप्रेत आहे, आणि योग पक्षाला कोणती आहे? सांख्यांची थिअरी समाजाबद्दलची आणि योगाची थिअरी समाजाबद्दलची, असा माझा एक स्वतंत्र प्रकारचा चॅप्टर आहे. ती सांगितली मी. आणि श्रीकृष्ण असं का म्हणतो? कारण त्याच्या डोळ्यापुढची थिअरी जी आहे ती संख्यांची नाही, ती वेगाची, योगाची आहे वगैरे वगैरे. आणि पुढचा मुद्दा असा आला मग, आणि जेनेसिस तो आला शेवटचा, म्हणजे महत्वाचा मुद्दा, की मानवी कशी निर्माण होते. मग ह्याच्याकडे पाहणाऱ्या तीन दृष्टी आहेत आपल्याकडे. एक आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक, ह्या तीन गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल काही एक विचार लोकमान्य टिळकांनी करून ठेवलेला आहे. आणि संपूर्ण महाभारतामध्ये मी जे म्हणालो आता की भगवद्गीतेचा अर्थ महाभारताच्या आधारे लावला पाहिजे, भगवद्गीतेमधल्या कितीतरी प्रश्नांची विस्तृत चर्चा ही महाभारतामध्ये येते. आणि काही ठिकाणी भगवद्गीतेने ती चर्चा गृहीत धरलेली आहे, हे आहे इतरत्र, असा मुद्दा आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ भगवद्गीतेमध्ये फक्त एक श्लोक, एक शब्द येतो लोकसंग्रह, किंवा दुसरा शब्द येतो संकर. मग लोकसंग्रहाचा नेमका अर्थ काय हे आपल्याला महाभारतात पाहायला लागतं. संकराचा अर्थ काय अभिप्रेत आहे ते महाभारतात पाहायला लागतं. आणि मग लक्षात काय, बऱ्याच प्रकारचे संकर आहेत. एक कर्म संकर आहे, एक जाती संकर आहे, एक अमुक वगैरे 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 आहे. तर हे सगळं आपल्याला महाभारताच्या आधारे सांगावं लागतं. मग आपल्याला भगवद्गीतेचा हा जो अर्थ आहे, मी आता सांगायचा प्रयत्न करत होतो, तो आपल्याला प्रतीत होतो. आणि कर्माची निर्मिती, मग हे तिथे 18व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं, कृष्णाने सांगितलं की पंचैतानी महाबाहो कारणानी निबोधमे सांख्ये कृतांते प्रोक्तानी कर्माणाम फलसिद्धये. सांख्यांनी सांगितलेली आहेत 5 कारणं की कर्माची सिद्धी, म्हणजे संपूर्ण कर्माचा अर्थ काय करायचा, फलप्राप्ती किंवा फलाचं फेल्युअर होईपर्यंत जे काही ते सगळं कर्म आहे.
मग त्याच्यामध्ये आधुनिक तत्वज्ञानामध्ये कर्माच्या तत्वज्ञानात भेद केला जातो की रिझल्ट अँड कॉन्सिक्वेन्सेस. हा डिऑन्टिक लॉजिकचा विषय आहे की रिझल्ट म्हणजे कर्माचं लगतचं फळ आणि कॉन्सिक्वेन्स म्हणजे नंतर उशिरा म्हणजे कर्माच्या म्हणजे रिझल्टचा रिझल्ट वगैरे वगैरे वगैरे. हे किती लांबू शकतो आपण, त्याची काही मर्यादा आहेत की नाहीत, असाही मुद्दा आहे. अर्जुनाने स्वतः त्याचा प्रश्न उपस्थित केलेला आहे की समजा युद्धामध्ये क्षत्रियांचा संवाद झाला तर काय होईल, मग वर्ण संकर होईल, मग पितरांच्यावरती काय परिणाम होईल वगैरे वगैरे. म्हणजे आपल्याला आपल्या कर्माची व्याप्ती अशी वाढवता येते. तर ते मुद्दे तिथे आले आणि मग गीतेच्या त्या 18व्या अध्यायात मी आता म्हणालो त्याप्रमाणे किंवा इतरच सुद्धा अनेक कारण आहेत. ते कोणती कोणती कारण आहेत? एक नियती कारण मानलेलं आहे, उदाहरणार्थ स्वभाव हे का कारण मानलेलं आहे आणि माणसाचा प्रयत्न हे कारण मानलेलं आहे. आणि अल्टिमेटली या सगळ्या थिअरीज मी तुम्हाला 5 कारण सांगतो. पंचैतानी महाभाव त्याची सांगितलं तुम्हाला. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. 5 कारणं आहेत सांगितलेली. अधिष्ठान, कर्ता. मग आता पारंपरिक अर्थ जो आहे तो वेदांताच्या अंगाने लावला गेलेला आहे, लक्षात घ्या. तर तो बाजूला करून आपल्याला महाभारताच्या अंगाने अर्थ लावला पाहिजे. मग तो कसा लागू शकतो किंवा कसा लावला गेला की अधिष्ठान म्हणजे आपण आपलं कर्म करताना ज्याच्यावरती कर्म करतो ते अधिष्ठान आहे. म्हणजे समजा विशिष्ट प्रकारची युद्धभूमी आहे संपूर्ण अशी कुरुक्षेत्र, त्या कुरुक्षेत्राची संपूर्ण युद्धभूमी हे त्या युद्धकर्माचं अधिष्ठान आहे. आणि त्याच्यामुळे कसा फरक पडतो तुम्हाला माहिती आहे की कर्णाचं रथचक्र भूमीने गिळलं म्हणजे काय केलं, का का असं झालं म्हणजे रुतलं, चिखलात रुतलं. चिखल कुठनं आला की त्या सगळ्या युद्धामध्ये जे रक्त सांडलं सैनिकांचं, हत्ती घोडे यांचं मलमूत्र सांडलं, त्यामुळं तो चिखल झाला. म्हणजे फरक पडला अधिष्ठानात त्या याच्यामध्ये. शेतकरी जेव्हा शेती करतो तेव्हा त्याचं ते क्षेत्र जे आहे ते म्हणजे शेत जमीन जी आहे ती कुठल्या प्रकारची आहे हे अधिष्ठान आहे. क्रिकेटर जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा ते ग्राउंड आहे, ते कसलं ग्राउंड आहे, ते नुकताच पाऊस पडून गेलाय का, त्यातली हिरवळ किती आहे, हे अधिष्ठान आहे. आणि त्या अधिष्ठानाचा उपयोग तुम्हाला म्हणजे तुमच्या कृतीवर त्याचा परिणाम होतो. कर्ता, तर कर्ता म्हणजे जो कर्म करतो तो. आता फरक कसा पडतो, कर्ता म्हटल्यानंतर कर्म करणारा तो कर्ता संपूर्ण जिवंत मनुष्य सशरीर असाच असणार आहे. त्यामुळं पुढे करणमचे पृथक्विधम असं जेव्हा येतं तेव्हा ही मंडळी काय करतात पारंपरिक की करण म्हणजे इंद्रिय असा अर्थ लावतात. आता कर्ता हा जेव्हा शब्द तिथे येतो तेव्हा तो कर्ता इंद्रियांसकटच असणार आहे ना, तर परत आणखी इंद्रियांचा उल्लेख कशाला, तर करण म्हणजे कर्म करण्याची साधनं, इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे हत्यारं. आणि मग हे सगळं हा या अर्थाने शब्द कुठे आला महाभारतामध्ये त्याचा शोध तुम्हाला घ्यावा लागेल. म्हणजे ज्या वेळेला उदाहरणार्थ अर्जुनाला यांनी सांगितलं, अग्नींनी सांगितलं की ते खांडववन दहनाचा प्रसंग आहे बघा त्याच्यामध्ये, की तुम्ही हे मला मोकळं करून द्या, मला भूक लागली खूप. ते रूपक आहे, ते सुद्धा वेगळ्या पद्धतीचं रूपक आहे. तिथले सगळे जे कोणी असतील त्यांना संपून टाका. तर कृष्ण आणि अर्जुन असं म्हणाले की आम्ही हे करू, पण आमच्याकडे त्यासाठी करणं नाही आहेत योग्य ती. मग काय पाहिजे, मग ते अग्नीनं त्याला तो एक रथ दिला, त्याला ते गांडीव धनुष्य दिलं. तर हे करणमचे पृथक दिलं, विविधाश्य पृथक चेष्टा. एक जरी आपण एक कर्म म्हटलं तरी त्या कर्माच्या अनेक छोटे छोटे भाग असतात. म्हणजे आपण काय म्हणतो, बाण मारला आणि त्या बाणाने शत्रूचा मृत्यू झाला, झालं आपलं काम. पण बाण मारला म्हणजे नेमकं काय केलं, बाण मारण्याचे अनेक छोटे छोटे कृती आहेत, प्रयत्न आहेत. पहिल्यांदा त्याला धनुष्य काढावं लागतं, धनुष्यावरती दुरी चढवावी लागते, त्याला प्रत्यंचा म्हणतात. मग भात्यातून बाण काढावा लागतो, मग नेम धरावा लागतो, मग तो सोडावा लागतो. हे सगळं मिळून म्हणजे आपल्याला त्या एका संपूर्ण कर्माचं अनालिसिस करता येतं. विविधाश्य पृथक चेष्टा आणि दैवम चैवात्र पंचमम, हे 5 घटक जे आहेत कारणाचे त्यातले 4 एका बाजूला आहेत आणि 5वा दुसऱ्या बाजूला आहे. कारण हे 4 जे आहेत ना, त्या 4 घटकांचं आपल्याला काही प्रमाणात ज्ञान होऊ शकतं. आपण आपल्या कृतीचा हिशोब लावताना, योजना करताना त्या ज्ञानाच्या आधारे करतो.
लक्षात घ्या, हे 4 पहिले, आणि त्याच्यावरती आपलं थोडंफार प्रमाणात कंट्रोल असतं या 4ही घटकांच्यावरती. दैव याचा अर्थ असा की कर्मामधले ते घटक की जे आपल्याला पुरेशी माहिती नसतात, त्यांचं ज्ञान नसतं आणि आपल्या नकळत ते कार्यरत होतात, आणि त्यामुळं आपला अंदाज आडाखा जो असतो, कृतीचा प्लॅन असतो, त्याच्यात मागे पुढे होऊ शकतो. मी शेतकरी जेव्हा धान्य पेरतो, आणि हे महाभारताचं उदाहरण आहे, तेव्हा त्याची जमीन चांगली असते, योग्य वेळेला तो त्याला खत मशागत करतो, योग्य ती खत घालतो, बी चांगलं असतं, पण ऐन वेळेला त्या वर्षी पाऊस पडत नाही, तर पाऊस न पडणं हे दैव आहे. दैवामध्ये कुठल्याही प्रकारचं मिस्टिक असं नाहीये, लक्षात घ्या. पण पुढे त्याचं मिस्टिफिकेशन झालं हळूहळू. आणि पुढचा मुद्दा काय आहे का, जसं जसं माणसाचं ज्ञान वाढतं तसं तसं अज्ञात घटक ज्ञात होऊ लागतात आणि त्यांच्यावरती नियंत्रण करणं शक्य होतं. जसं आपल्याला आता आपण वादळाचा पूर्व अंदाज लावू शकतो, उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या, किती वेळा पाऊस पडेल यावेळेला हे सांगू शकतो. त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होतो, हे पूर्वी नव्हतं. मग पूर्वी केवळ दैव म्हणायचे, आपण त्या दैवाचा काही भाग याच्यात आणला, या 4 घटकांच्या मध्ये आणला उरलेल्या. हा एक त्याचा अर्थ आहे. तर हे 5 घटक ज्याचं वर्गीकरण तुम्हाला 3 घटकात करता येतं, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक, असा तो मुद्दा आहे. संपूर्ण महाभारतामध्ये तुम्हाला ही चर्चा लागेल तेवढी सापडेल. तर मग अशा प्रकारची कृती आहे, आणि ही झाली थिअरी ऑफ जेनेसिस ऑफ ऍक्शन आणि थिअरी ऑफ जस्टिफिकेशन ऑफ ऍक्शन. अर्जुनाला ते 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 युद्ध धर्मीय वाटत नव्हतं, समर्थनीय वाटत नव्हतं, कारण ते स्वजनांच्या विरुद्ध आहे असं त्याला वाटत होतं. कृष्णाने त्याचा दृष्टिकोन व्यापक केला, आणि तू एकूण समाजाच्या दृष्टिकोनातून पहा, फक्त स्वजनांच्या दृष्टिकोनातून पाहू नकोस असं सांगितलं. तेव्हा तो कृष्णाचा दृष्टिकोन आहे समर्थन करण्याचा. अशा प्रकारचं तत्वज्ञान साधारणपणे मला भगवद्गीतेचं दिसलं. कृष्णाची थिअरी स्वतंत्रपणे मांडली, आणि अशा प्रकारे हा 7 प्रकरणांचा प्रबंध माझा सिद्ध झाला. त्याला डॉक्टरेट मिळाली, त्याला त्या वर्षीचा गुरुदेव रानडे दामले पुरस्कार मिळाला. त्यातनं मला पुढचा विषय सुचला पोस्ट डॉक्टर करण्यासाठी, ते केलं. त्याची पुस्तकं मराठी आणि इंग्रजीमध्ये झाली वगैरे वगैरे. असा थोडक्यात हा इतिहास आहे. तो मला तुम्ही सांगायची संधी सगळ्या अभ्यासकांच्या पुढे दिली, त्याबद्दल आभार मानतो आणि सांगतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप आभारी आहोत. 40 वर्षापूर्वीचं हे संशोधन आपलं आज आम्हाला ऐकायला मिळालं. खऱ्या अर्थानं आम्ही फार सुदैवी आहोत की 40 वर्षापूर्वी एका विषयावर संशोधन झालेलं आहे, आणि ते आम्हाला आज प्रत्यक्षात ज्या संशोधकांनी हे काम केलेलं आहे त्यांच्या तोंडातून ते ऐकायला मिळालं. ही फार मोठी उपलब्धी आमच्यासाठी आहे सर, म्हणून मी खरंच आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो सर. जर आपली परवानगी असेल तर जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असतील तर मी या ठिकाणी आवाहन करतो सर्व श्रोत्यांना. काही आजच्या विषयाला अनुसरून काही प्रश्न असतील, काही शंका असतील, काही जिज्ञासा असेल तर कृपया आपण सरांना विचारू शकता. सर सुरुवात मीच करतो. मी काही ठिकाणी असं ऐकलं होतं की भगवद्गीतेमध्ये जे सांख्य किंवा योगाचा उल्लेख आहे, ते सांख्य म्हणजेच कपिल मुनींचं सांख्य दर्शन नाही किंवा पतंजलीचं योग दर्शन नाही. तर या संदर्भाने काय स्पष्टीकरण देता येईल आपल्याला? हा, भगवद्गीतेमधलं सांख्य हे बऱ्याच प्रमाणात कपिल सांख्य आहे, नाही कसं म्हणतो तुम्ही? नाही, त्याच्यामध्ये भगवद्गीतेचे आणखीन काही ऍडिशन असेल, पण मुळात ते कपिल मुनीचं शास्त्र आहे. ते सिद्धानाम कपिलो मुनी असं त्यांनी जे म्हटलंय, ते कपिलांचा संदर्भ आहे, त्यामुळे तो काही मुद्दा नाहीये आहे. आणि योगाचा अर्थ तिथे आणखीन वेगळा आहे. योग ज्याला आपण एक शारीरिक मानसिक डिसिप्लिन म्हणतो, तो तो असतो संदर्भ, परंतु योग म्हणजे योग हा कर्मसु कौशलम, म्हणजे ते एक प्रकारचं टेक्निक आहे, ज्याला इंग्रजीमध्ये प्रॅक्झिओलॉजी म्हणतात, की कर्म करण्याची एक हातोटी, एक क्लृप्ती, की ज्याच्यामध्ये कमीत कमी श्रमामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट मिळू शकतो वगैरे वगैरे.
तर त्यातली सगळी चर्चा मी केलेली आहे आणि याच्यापेक्षा पुढच्या प्रबंधात जास्त केलेली आहे या योग नावाच्या गोष्टी संबंधी. अच्छा सर, थँक्यू सर. आणखीन कोणाला काही प्रश्न? धन्यवाद. तर मला असं वाटतं या ठिकाणी काही प्रश्न नसावेत आणि म्हणून मी या ठिकाणी थांबतो. येस, आणि मी सर आमच्या मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयातल्या तत्वज्ञान विभागाच्या वतीने आपले आभार मानतो की आपण आपला वेळ या ठिकाणी दिलात. या ठिकाणी माझे काही विद्यार्थी आहेत, त्यांचा मी आवर्जून या ठिकाणी आभार मानतो. कारण सर माझे काही विद्यार्थी आज वकील क्षेत्रामध्ये काम करतायत आणि कर्मवादाच्या संदर्भाने ते माझ्याशी अधूनमधून चर्चा करतात, तेव्हा आजचं हे व्याख्यान त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरलं असावं असं मला या ठिकाणी वाटतंय. काही प्रश्न आहेत का नाजमीन? सर माझी एक विद्यार्थिनी आहे, ती वकील आहे पेशाने, तिचा एक प्रश्न आहे, ती घेऊ का? हो, घ्या की. नाजमीन, तुझा आवाज येत नाही नाजमीन. Hello, am I audible? हो Yes, हो, yes. बोला. Okay. Literally, sir, I want to ask at the moment, just आपण असं म्हटलं की जे कृष्णाचे जे विचार होते, जे योद्धाविषयी, जे सृजन आणि परिजन यांच्यामध्ये जे कन्फ्युजन होतं, सृजन मध्ये फक्त व्यक्तिविशेष इथं ऍडमिटेबल आहे किंवा संपूर्ण ब्रह्मांडातील जे जीवाणू आहे तेही ऍडमिटेबल आहे? स्वजन म्हणजे आपले लोक. ते जी. अर्जुनाची कन्सेप्ट येते. आपले जी. नातेवाईक, आपले रक्ताचे संबंधीचे, नातेसंबंधाचे, आपले मित्र, आपल्या Yes. परिवारातले, हा त्याचा दृष्टिकोन संकुचित आहे. त्याची समाजासंबंधीची जी थिअरी आहे ती अशी रिस्ट्रिक्टेड आहे, समजलं. ओके. तर कृष्ण तसं बघत नाही, तो एकूण व्यापक विचार करतो. Okay, exactly. You want to mean Arjuna is limited toward his friends, relatives, and his society. Yeah. Okay, thank you, sir. थँक्यू नाजमीन. थँक्यू सर. Thank you, sir. तर पुनश्च एकदा मी या ठिकाणी प्रश्न नाहीत असं गृहीत धरून आता शेवटचा टप्पा म्हणजे आभाराचा. Thank you. सर मी खरोखर आभारी आहे आपल्या सर्वांचे. आपण या ठिकाणी कार्यक्रमाला आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलात. सर्व श्रोत्यांचे आभार आणि सदानंद मोरे सरांचे विशेष आभार. त्यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन आपल्या व्याख्यानाचा विषय या ठिकाणी सादर करून सांगितलेला आहे. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद सर. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू सो मच.